तुमच्या आंदोलनाला धरून ओबीसीचे आंदोलनं झाली, तुम्ही आंदोलनानंतर ते आंदोलनं बसवलं, मात्र यंदा त्यांनी जाहीर केले की मी आंदोलन करणार नाही. काय म्हणाल या बाजूला? विरोधाची आंदोलन बसत होती की नाही म्हणाले यंदा बसले? आम्ही आंदोलन करणार नाही, तुमच्या प्रति आंदोलन करणार. बरोबर आहे ना, त्यांनी शांतपणे असं वाटतं प्रति आंदोलन करणार नाही, आमच्या विरोधात आंदोलन करणार तर चांगली गोष्ट आहे. आपणच गोरगरीब आपला बगड जातीची लोक या राज्यात एकमेकाच्या कामाला येतात. हे लोक नाही येत फासून सांगतो तुमचे नेते नाही येणार आणि आमचे नेते आपला न्याय मागावा लागणार आहे. कारण आपल्याला एकत्र जाते आणि आपण एकत्र जर असू कोणाची गरज नाही, ती आपल्या जीवाला येते. आपण चांगली भूमिका विषयाला पाहण्याचा भूमिका आणि मराठ्यांना करत असेल तर एकदम आनंदाची गोष्ट त्यांनी मराठ्यांना मिळावं म्हणून जर ते खंडाला लढणार असेल तर इथून पुढं सत्ता जातीवाद होणार आणि कोणत्याच जातीत वेगळे दिसणार नाही. सगळे गुन्ह्या गोविंदांनी त्यांच्यामुळं फूटपट्टी भागपट्टी पडणार. बदलाव येईल, बदलाव चांगले बदलावे असतात नसते बदल आणखी बदलाव. पाटील साहेब, तुम्ही जसं म्हणताय की जनता काही करू शकते, आता ती वेळ आलेली आहे का की सगळे पक्ष जात धर्म सोडून सगळ्या जनतेने एकत्रित उठाव करणं गरजेचं आहे सगळ्या समाजाच्या झालेल्या अन्यायाच्या वेळेस? न्यायासाठी एकत्र आलं पाहिजे. आपण आपल्या शान व्हायला लागलं. जातीवादाच्या भेदाच्या पलीकडे जाऊ एकमेकांच्या लेकरांचा न्याय समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. आम्हाला ज्यावेळेस नशिबासाठी भविष्यासाठी आरक्षण तुम्ही विरोध जर नाही तुमच्यावरती येणारं संकट आम्ही जाणार, आमच्यावरती येणारं संकट तुम्ही पण जाणार. आपण आपल्या संकटात घेणार राहतो तर या राज्यातल्या गोरगरीब जनतेचा अन्याय बंद होईल. हे आम्ही जर शहाणपणाला हुशारी न वागायला सुरुवात केली, सगळ्या पक्षाचे राजकीय डावं जर आपण ओळखले त्यांच्या स्वस्वार्थासाठी आणि हे राजकारणी लोक आहेत यांच्यासाठी आपल्याच फुटपाथ यांचा राजकीय स्वार्थ साधणार आणि हे जर आपण वेळेत सगळ्या जाती धर्माने ओळखलं आणि आपण जर एकमेकांना विरोध करायचा बंद केला